नमस्कार, प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण लिंबाचं चटपटीत असं लोणचं करणार आहोत। अगदी कैरीच्या लोणच्यापेक्षाही करायला साधं सोपं सहज तुम्ही बनवू शकता आणि मुलेसुद्धा अगदी जाम म्हणूनच आवडीने खातील इतकं छान हे लिंबाचं लोणचं होतं आणि करायला हे कमीत कमी वेळेत आणि झटपट होतं आणि पाहू शकता टेक्स्चर अगदी जामच वाटतो। तर चला पाहूया हे लिंबाचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते। तर इथे मी पाहू शकता अर्धा किलो लिंब घेतलेली आहेत। आता लिंब घेताना काय करायची की व्यवस्थित पाहून घ्यायची, अगदी असे डाग वगैरे असले घ्यायचे नाही, म्हणजे काय होतं की लिंबाचं लोणचं सुद्धा व्यवस्थित टिकतं। आणि ऑलरेडी मी हे लिंब जे आहेत ना धुवून घेतलेले आहे, म्हणजे लोणचं करण्यापूर्वी जे आहेत ना लिंब जे आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काय करायचे कॉटनच्या कपड्याने ते लगेच पुसून घ्यायचे, म्हणजे पाण्याचा अंश त्याच्यामध्ये राहता कामा नये, कारण पाण्याचा अंश राहिला की लोणचं काय होतं की पटकन खराब होतं। त्यामुळे लिंब धुवून ते स्वच्छ एका कॉटनच्या कपड्याने काय करायची पुसून घ्यायची। तर चला आता हे अर्धा किलोच्या प्रमाणात आपण लोणचं बनवणार आहोत। तर सगळ्यात आधी काय करायचं आहे तर हे लिंबाचं लोणचं बनवण्या अगोदर जे हे लिंब आहे तर ते कट करायचे। आता कट कशी करायची ते तुम्हाला सांगते। आणि कट करून त्याच्यामधल्या बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्या आहे, म्हणजे काय होतं की लोणचं जे आहे ते कडवट लागत नाही। मधोमध कट करायचं आणि सुरीच्या साहाय्याने ह्या बिया ज्या आहेत लिंबाच्या काढून टाकायच्या, कारण लिंबाचं लोणचं करताना जर ह्या बिया जर आल्या तर बिया कडवट असतात, त्यामुळे लिंबाचं लोणचं एक कडवट लागतं। त्यामुळे काय करायचं की ह्या बिया सर्व आपण काय करणार आहे की काढून टाकणार आहे। तर हे बघा, आणि कट करताना हे बघा व्यवस्थित कट करा, उभा कट नाही करायचा, असा आडवा कट करायचा, म्हणजे बिया काय होतात की दिसतात पण आणि मग त्या होतं सोयीस्कर असं व्यवस्थित काढता येतात। त्यामुळे हे बघा लिंबाचं लोणचं करण्याची ही ट्रिक लक्षात घ्या, जेव्हा केव्हा लिंबाचं लोणचं बनवशाल मधोमध लिंबू कट करून त्यातल्या बिया काढून टाकायच्या। तर अशा पद्धतीने बघा आपण लिंबाच्या कट करून सर्व बिया काढून टाकलेल्या आहेत। तर ही झाली एक स्टेप। आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये पाणी मात्र अजिबात वापरायचं नाही। ह्या फक्त कापलेल्या फुड्या आपण कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेल्या आहेत। आता आपण कुकरला ह्या 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। तर कुकर घेऊया आणि त्याच्यामध्ये आता मी 1 ग्लास पाणी टाकते आणि त्याच्यावरती आता हे डबे ठेवून द्यायचे आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे आणि पाणी जाऊनही द्यायचं नाही आहे। तर याच्यावरती झाकणसुद्धा ठेवायचं आहे आणि मीडियम गॅसवरती आता आपण याला 3 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 शिट्ट्यामध्ये व्यवस्थित लिंब काय होतं शिजतात। तर चला आता आपण ना याच्यात 3 शिट्ट्या कुकरच्या काढून घेऊया मीडियम गॅसवरती। तर चला आता कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालं आहे। आता मी ना हे काढून ठेवते आणि आता हे गरम आहे ते पूर्णपणे थंड होण्यासाठी अगोदर आपल्याला ठेवायचं आहे। थंड झालं की मग आपण पुढची प्रोसेस पाहूया। तर मी काय करते की एका डिशमध्ये काढून घेते, म्हणजे पटकन थंड होईल। आणि हा जो खाली रस तुम्हाला दिसतोय तर हा लिंबाचा रस आहे, हा फेकून देऊ नका, हे सुद्धा आपण लिंबाचं लोणचं करताना वापरणार आहोत। तर चला ते थंड होण्यासाठी अगोदर ठेवूयात। तर पाहू शकता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता काय करायचं आहे की पुढची स्टेप पहा की मिक्सरचं भांडं घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण हे लिंब जे आहे ते सर्व टाकून चांगली क्रीमी पेस्ट करून घ्यायची आहे। तर पाहू शकता आता हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसर हे बघा राहिलेलं आहे। तर आता मिक्स करून घेते चमच्याने व्यवस्थित फिरवून, आणि जो आता आपण डब्यामध्ये जे पाणी होतं लिंबाचं ते टाकून पुन्हा चांगलं व्यवस्थित फिरवून घेतले। तर हे बघा त्याच्यामुळे काय होतं की छान त्याची क्रीमी पेस्ट झालेली आहे। अगदी जाम प्रमाणाचे लोणचं होतं जर तुम्ही असे करून घेतलं तर। तर हे काढून घेऊया आणि आता बाकीचं जे राहिलेलं लिंब आहे ती पण असेच आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता याच्यामध्ये थोडासा हा जो उरलेला लिंबाचा रस तो टाकूया आणि बाकीचा राहिलेला आपण नंतर यूज करणार आहे। तर चला, तर हे बघा पाहू शकता आता सर्व आपण हे बघा बारीक करून घेतलेला आहे। हे बघा छान अशी पेस्ट झालेली आहे। आता इथे आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे, म्हणजे अर्धा किलो लिंबाला 1/2 किलो गूळ घेतलेला आहे बारीक चिरून, आणि इथे आपल्या अर्धी वाटी साखर सुद्धा आता साखर का घेतलेली आहे की पावसाळ्यातले जी लिंब असतात ना त्यात रस खूप असतो आणि खूप आंबट असतो, म्हणून थोडी साखर घ्यायची, म्हणजे टेस्ट लिंबाच्या लोणच्याला खूप छान येते। तर चला आता काय करूया, कढईमध्ये 1 चमचा मी तूप घेतलेला आहे, अगदी तुम्ही तेलही घालू शकता 1 चमचा। आणि मग चांगलं तूप गरम झालं की आता त्याच्यामध्ये आता हे बारीक करून घेतलेल्या लिंबाची जी पेस्ट आहे ती, म्हणजे जो क्रश आहे लिंबाचं करून घेतलेलं तो आपण कढईत टाकून घेऊ आणि सगळं आपल्याला एकाच वेळी टाकायचं आहे, कारण लिंब ऑलरेडी आपण शिजवून घेतलेली आहे। तर हा आपण गूळ घेतलेला आहे तो टाकून घेऊया। आता अर्धा किलो लिंबाला आपण घेतलेला आहे 1/2 किलो गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्या प्रोसेसला जास्त वेळ लागत नाही, अगदी 10 मिनिटात ही प्रोसेस होते आणि स्लो गॅसवरच करा, म्हणजे व्यवस्थित ते मिक्स होतं आणि
तर चला आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. पण त्या ह्या लोणच्याची चव थोडीशी वाढवण्यासाठी मी काय करणार आहे, अर्धा चमचा मिरची पावडर आणि थोडं चिमूटभर मीठ घालायचं, म्हणजे लोणच्याची जी चव आहे ना अजून छान होते. आणि ही जी मिरची पावडर ना ती मी वेगळी ठेवली, तीच वापरलेली आहे. म्हणजे आता येणाऱ्या श्रावण महिन्यात उपवासासाठी सुद्धा तुम्ही हे लिंबाचं लोणचं वापरू शकता. आता मिरची पावडर घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातली तरीही चालेल, पण मी घातलेले आहे. आता शिल्लक राहिलेला लिंबाचा रससुद्धा आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे. अगदी तुम्ही घड्या लावून स्लो गॅसवर 10 मिनटं फक्त हे लोणचं करून घ्या. 10 मिनटात हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं. आणि बघा टेक्स्चर पाहू शकता, थोडंसं दाटसर आपल्याला मधासारखं दाटसर करून घ्यायचं आहे. तर चला हे बघा आता थोडंसं पाहू शकता, एक थोडीशी त्याला उकळी आलेली आहे आणि मस्त दाटसर व्हायला लागलेली आहे. तर असंच आपल्याला चमच्याने मध्ये मध्ये हलवत राहायचं आणि व्यवस्थित हे दाटसर होईपर्यंत अगदी जामप्रमाणे करून घ्यायचं आहे. तर हे बघा पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे. तर चला लिंबाच्या लोणच्यापेक्षा पहा हे एकदम झटपट आहे आणि झटपट म्हणजे अगदी लवकर होतं. तर पाहू शकता आता याचं टेक्स्चर पाहता हे लोणचं ना झालेलं आहे. हे बघा दाटसर झालेलं आहे. आता थंड झालं की याच्यापेक्षा अजून थोडं दाटसर होतं. त्यामुळे काय करायचं की एवढं बरोबर आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि लोणचं बघा झालेलं आहे. हे बघा मस्त झालेलं आहे. अजून थोडंसं कोमट आहे, थंड झालं की अजून ते थोडंसं जामप्रमाणे घट्ट होईल. आता हे बघा मस्त हे लिंबाचं लोणचं जे आहे ते झालेलं आहे. आणि तुम्ही स्टोअर करताना काही करा, एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यात म्हणा किंवा स्टीलच्या डब्यात म्हणा किंवा काचेच्या बरणीसुद्धा स्टोअर करू शकता. फक्त काय करायचं, झाकण घट्ट लावायचं, म्हणजे संपेपर्यंत ते खराबसुद्धा होत नाही काही नाही आणि व्यवस्थित राहतं. तर हे लिंबाच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.